गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी तुम्हाला दाखवणार आहे दह्यातली मिरची. मी ही पोपटी रंगाची मिरची घेतलेली आहे, जी कमी तिखट असते. अशी बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्ही तिखट आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही जास्त तिखट मिरच्या घेऊ शकता. आणि दही घेतलेलं आहे. सो चला पाहूयात कशी बनवायची ती. कढईत मी तेल ॲड केलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यात ॲड करूयात पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी. छानपैकी तडतडल्यानंतर फोडणी. आता त्याच्यात मी ॲड करणार आहे पाव चमचा हिंग. छानपैकी ही फोडणी परतवून घ्यायची आहे. फ्रेंड्स, ही जी मिरची आहे दह्यातली खूपच टेस्टी आणि चटपटीत बनते. तुम्ही ही चपाती भाकरीसोबत कशाबरोबरही खाऊ शकता. वरण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. ह्याच्यात आता ॲड केलेला आहे मी पाव चमचा हळद आणि छानपैकी परतून घेतलेला आहे. आता ॲड करूयात त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या. त्या स्लो फ्लेमवरती छानपैकी परतवून घ्यायच्या आहेत. एक वाफ आणायची आहे, जास्त शिजवून घ्यायच्या नाही आहेत. ॲड केलेला आहे मी बारीक मीठ चवीनुसार. त्याचा कच्चेपणा जाईल इतपत परतवून घ्यायचे आहेत, जास्त शिजवायच्या नाही आहेत. छान क्रंची अशा परतवून घ्यायच्या आहेत. हे बघा तयार झालेले आहे आपल्या मिरच्या परतवून. फ्रेंड्स, एकदा बनवाल तर सारखे सारखे बनवाल, इतकी टेस्टी बनते. आता आपण त्याच्यात ॲड करूयात दही. आणि दही ॲड केल्यानंतर दही आणि मिरची छान प्रकारे एकत्र मिक्स करून परतवून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्याला पाणी सुटेल. हे पाणी आटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं आहे. मिरची एकदम सुकी होते. दहीचं कोटिंग होतं पूर्ण मिरचीला. फ्रेंड्स, याच्यात तुम्ही धण्याची पूड, जिऱ्याची पूड, बडीशेपाची पूड, आमचूरसुद्धा ॲड करू शकतात किंवा शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता. पण मी ही सिंपल पद्धतीने बनवलेली आहे, मला ही अशीच आवडते. पहा, ही आपली मिरची सुकून तयार झालेली आहे, एकदम ड्राय झालेलं आहे सगळं. फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इतकी चटपटीत आणि टेस्टी बनते, रुचकर बनते की तुम्ही एकाऐवजी 2 भाकऱ्या खाऊ शकता. सो फ्रेंड्स, ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.